नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले अभ्यास मित्र परिवारामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण मॅथ्स आणि रिझनिंगची सिरीज चालू केलेली आहे बघा। आतापर्यंत आपले 14 लेक्चर झालेले आहेत आणि आजचं आपलं 15वं लेक्चर असणार आहे। याच्यामध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंगचे मिक्स टाइपचे क्वेश्चन जे विविध एक्झाममध्ये विचारलेले आहेत ते डिटेलमध्ये सॉल्व्ह करून घेत आहोत। तर आजचं आपलं हे 15व्या क्रमांकाचं लेक्चर असणार आहे। आजच्या आपण लेक्चरला सुरुवात करूयात। पहिला क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवर। काय म्हटलेलं आहे, नीलाने एका महिला बचत गटात फेब्रुवारी 2010 महिन्यात पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 4 रुपये, तिसऱ्या दिवशी 6 रुपये अशा तऱ्हेने पैसे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी 2010च्या अखेरीस एकूण किती बचत असेल असं त्यांनी विचारलेलं आहे। आणि एसटीआय पूर्व 2012चा हा क्वेश्चन आहे बघा। तर आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे। त्याच्यासाठी आधी काय करायचं, क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या। तर त्यांनी बघा काय म्हटलेलं आहे, कुठल्या महिन्यातली बचत आहे, तर फेब्रुवारी 2010 मधली बचत आहे। तर बघा आपण लिहून घेऊयात। ठीक आहे, फेब्रुवारी 2010। आता बघा 10 फेब्रुवारी 10 हे काही लीप वर्ष नाहीये, म्हणजे इथे एकूण दिवस किती येणार आहे त्याच्यामध्ये, तर 28 दिवस येणार आहेत। ठीक आहे, जर असं जर गणित असेल तर ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो। तो फॉर्म्युला सगळ्यांनी नोट करून घ्या बघा। फॉर्म्युला असतो n ब्रॅकेटमध्ये n+1 हा एक फॉर्म्युला असतो। हा शॉर्ट फॉर्म्युला आहे, अजून पण मेथड आहे सॉल्व्ह करण्याची, पण त्याच्यामध्ये तुमचा खूप जास्त वेळ जातो। त्यामुळे आपण काय करूया, शॉर्ट ट्रिकनी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे बघा। हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, n ब्रॅकेटमध्ये n+1। तर ते n च्या ऐवजी आपण काय लिहायचं आहे, तर एकूण दिवस किती असणार आहेत, किती दिवस करणार आहे बघा ती बचत, तर ती करणार आहे 28, कारण फेब्रुवारी दिलेला आहे। फेब्रुवारी महिना म्हणजे त्याच्यामध्ये किती दिवस असणार आहेत, तर 28 दिवस असणार आहेत। यांसाठी आपण काय घेणार आहे, तर 28 घेणार आहे। 28 अधिक 1 काय येणार आहे बघा, 28 गुणुले 29। ठीक आहे, हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि हेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। एकदम सोपं होतं, फक्त आपलं तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे। ठीक आहे, खूप सोपं आहे, तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा। बघा कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर काय येतंय, तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 812 रुपये। आणि हीच काय असणार आहे, फेब्रुवारी महिन्यातील नीलाने केलेली काय असणार आहे, एकूण बचत असणार आहे। ठीक आहे, सोपं होतं एकदम। फक्त काय करायचं की शॉर्ट म्हणजे ते जेवढं तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये सॉल्व्ह करायला येईल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायचा। ही सगळ्यात सोपी मेथड आहे, फक्त एवढा फॉर्म्युला वापरायचा। याच्यापेक्षा पण दुसरी मेथड आहे, ती खूप किचकट आहे, लक्षात पण नाही येणार। त्यापेक्षा तुम्ही काय करायचं, जेवढं शॉर्ट पद्धतीने लवकरात लवकर उत्तर काढता येईल ते तुम्ही पाहायचं। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। बघा एसटीआय पूर्व 2012चाच क्वेश्चन आहे बघा। हा सुद्धा काय म्हटलेला आहे, 3/4 मध्ये किती मिळवावे म्हणजे बेरीज 4/3 येईल असं त्यांनी विचारलेलं आहे। खूप सोपं आहे, इथे एक तर 2 मेथड असतात, तुम्ही बाय ऑप्शन जा किंवा तुम्ही एक काम करू शकता की जेव्हा आपल्याला ती संख्या माहिती नसते तर तेव्हा आपण काय करत असतो, नेहमीप्रमाणे त्या संख्येला x मानू शकतो ह्या मेथडनी। म्हणजे तुमच्याकडे 2 मेथड असणार आहेत, तुम्हाला जी सोपी वाटेल ती यूज करा। बघा आपण पहिली मेथड आपण नेहमीप्रमाणे काय करतो, ती संख्या x मानू, ती संख्या x मानू। बघा 3/4 मध्ये आपल्याला काय करायचंय, किती मिळवावे म्हणजे बेरीज, म्हणजे ही संख्या किती किती मिळवायची ही संख्या आपल्याला माहित नाही, त्यामुळे आपण काय मानलेलं आहे, तर त्या संख्येला x मानलेलं आहे। तर बेरीज काय येणार आहे, 4/3 येणार आहे। तर आपल्याला काय करायचं, हे सॉल्व्ह करायचंय, म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू येणार नाही। x ची व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, ती संख्या असणार आहे। बघा x ला इथेच ठेवा, पुढे 4/3 आणि हे इथे प्लसचं चिन्ह आहे, तिकडे जाऊन काय होईल, तर मायनस होणार आहे। काय होईल, 3/4। बघा 4 × 16 3 × 9 आणि खाली काय राहतंय बघा,
आता तुम्हाला काय करायचं, हे सॉल्व्ह करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करा. बघा सोपं आहे एकदम. काय होईल, 16 मधून 9 गेले तर तुमचं काय राहणार आहे, 7/12 हे राहणार आहे. पुढे सॉल्व्ह करायची गरज नाहीये कारण आपल्या ऑप्शन मध्ये आहे 7/12 आहे, म्हणजे ते आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आपल्याला ही x ची व्हॅल्यू मिळाली आणि आपण ते संख्या काय मानलेली, तर ती संख्या आपण x मानलेली, म्हणजे ती संख्या कोणती असणार आहे, तर 7/12 ही संख्या असणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 7/12 हे आपलं उत्तर असणार आहे. खूप सोपं आहे. तुम्ही बाय ऑप्शन पण जाऊ शकता, म्हणजे तुम्ही डायरेक्ट ऑप्शन पण चेक करू शकता. ऑप्शन चेक करू शकता म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे त्या संख्येमध्ये. बघा ही झाली एक मेथड. आपण दुसरी मेथड पण पाहूयात. ऑप्शननी चेक करायचं म्हटलं तर कसं करणार तुम्ही, 3/4 अधिक 7/12 असं करणार तुम्ही आणि तुमचं उत्तर काय आलं पाहिजे. बघा 4/3 हे जर उत्तर आलं तर तो ऑप्शन तुमचा काय असणार आहे, तर बरोबर असणार आहे. करून पहा. 36 12 36 आणि काय करायचं, 7 × 28 भागिले काय होणार आहे, तुम्ही काय करा, गुणाकार करा. बघा काय केलं, गुणाकार केला तर काय येणार आहे, 48 येणार आहे. आणि परत यांची ऍडिशन करा. 36 मध्ये 28 तुम्ही ऍड करा, काय येणार आहे, 64 / 48. आता तुम्ही काय करायचं, हे सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला काय आलं पाहिजे, 4/3 हे तुमचं काय आलं पाहिजे, उत्तर आलं पाहिजे. जर ते तुमचं उत्तर आलं तर तीच काय असणार आहे, तुमचं ती संख्या असणार आहे. म्हणजे तुम्ही हे बाय ऑप्शन पण सॉल्व्ह करू शकता. तुम्ही बघा हे सॉल्व्ह करून बघा, तुमचं उत्तर काय येणार आहे, 4/3 हे तुमचं उत्तर येणार आहे. म्हणजे आपण ही कन्सिडर केलेली संख्या काय आहे, बरोबर आहे. हे तुम्ही कसं सॉल्व्ह केलं, तर हे बाय ऑप्शन केलं आहे. बाय ऑप्शन तुम्ही डायरेक्ट ऑप्शन चेक केलेत, पण समजा आता हे पहिल्याच ऑप्शनला आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे, त्यामुळे इथे जास्त वेळ गेला नाही. मग समजा ते तुमचं चौथ्या ऑप्शनला वगैरे असतं तर तुम्हाला बाकी 3 पण ऑप्शन चेक करून बघायला लागतील. त्यापेक्षा सोपं काय राहील, तर तुम्ही ही मेथड वापरायची. आपल्याला जेव्हा एखादी संख्या माहिती नसते त्यावेळेस त्याला बिनधास्त तुम्ही काय करायचं, तर x मानायचं आणि ते गणित सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. बघा काय म्हटलेलं आहे, गणित वाचा व्यवस्थित. काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, एका प्रदर्शनाचे प्रवेश तिकीट मुलांसाठी ₹5 आणि प्रौढांसाठी ₹15 आहे. या प्रदर्शनाला 13 व्यक्तींच्या समूहाने भेट दिली आणि त्यासाठी त्यांनी प्रवेश तिकीट खरेदीसाठी ₹115 दिले. तर सदर समूहामध्ये म्हणजे किती आहेत, किती मुलं आणि किती प्रौढ व्यक्ती आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. त्यांनी एकतर काय दिलेलं आहे, त्या तिकिटांचे दर पण दिलेले आहेत, एकूण किती व्यक्तींनी व्हिजिट केलेली आहे ते पण दिलेलं आहे आणि एकूण किती पैसे दिले हे पण त्यांनी दिलेलं आहे. पण आपल्याला काढायचं काय आहे, एक्झॅक्ट किती प्रौढ व्यक्ती होते आणि किती मुलं होते आपल्याला हे काढायचं आहे. तर ते तुम्ही कसं काढणार, तुम्ही हे बाय ऑप्शन पण चेक करू शकता. म्हणजे ही इथे सोपी मेथड काय राहील की बाय ऑप्शन. आता 13 व्यक्ती होत्या म्हणजे काय असलं पाहिजे, आता इथं 13 व्यक्ती असलं त्यांची फोड केली तर बघा ऑप्शन मध्ये सगळीकडेच त्यांची बेरीज काय येते बघा, 8 आणि 5 केलं तरी 13 येणार आहे, 5 आणि 8 केलं तरी 13 येणार आहे, 9 आणि 4 केलं तरी 13 येणार आहे. म्हणजे ऑप्शन मध्ये 13 व्यक्ती आहेत हे तर फिक्स आहे आणि ऑप्शन मध्ये पण त्यांनी तसेच ऑप्शन दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त काय असणार आहे का, तर नाही, ऑप्शन मध्ये तर तेवढंच दिलेलं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, आता इथे ट्विस्ट कुठे आहे, तर इथे काय आलं पाहिजे, त्यांची जे गुणाकार करणार आपण रुपयांसोबत किती तिकीट आहे तेव्हा काय आलं पाहिजे, तर ते 115 आलं पाहिजे. तरच ते आपलं उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आपण काय करूयात, बाय ऑप्शन चेक करूयात. ठीक आहे, आपण हे ऑप्शन नुसार चेक करून बघूयात. तर काय म्हटलेलं आहे त्यांनी, मुलांसाठी किती तिकीट आहे बघा, तर ₹5 आहे. आणि प्रौढांसाठी काय असणार आहे, ₹15 तिकीट असणार आहे. आणि त्यांनी किती एकूण पैसे दिले, तर एकूण ₹115 दिलेले आहेत. तर आपण ऑप्शन चेक केलं तर बघा काय येईल, पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्ही जर चेक केलं तर 5 मुलांसाठी 5 × 5 = 25 येणार आहे आणि
15 म्हणजे 120. हे काय होते ऑलरेडीच मोठं होतं, 115 पेक्षा यांची ऍडिशन करायचीच गरज नाहीये. इथेच समजते आपल्याला की हे काय होणार आहे, 115 पेक्षा जास्तच येणार आहे. म्हणजे पहिला ऑप्शन तर कन्फर्म नाहीये, हे कट होणार. मग आपण काय करायचं की आपण दुसऱ्या ऑप्शन कडे जाऊयात. परत काय करायचं, त्यांनी 5 रुपये घेतलेले आहेत मुलांसाठी, आणि किती मुलं आहेत, आपण समजा 8 मुले पकडली आणि 15 रुपये घेतले आहेत प्रत्येक पर प्रौढ नुसार. त्यांनी काय घेतलेत, 15 रुपये घेतले. तर आपण काय करूयात, 5 प्रौढ घेऊयात. तर आता यांचा तुम्ही गुणाकार केला तर बघा काय येणार आहे, गुणाकार करून बघा. बघा 8 पंचे 40 येणार आहे आणि 15 पाचे काय येणार आहे, 75 येणार आहे. तुम्ही यांची ऍडिशन करा. ऍडिशन जर 115 आली तर तेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघा, आणि इथे काय येते 115, म्हणजेच आपला ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. म्हणजे एकूण किती होते, 8 मुले आणि 5 प्रौढ यांनी काय केलेली आहे, तर व्हिजिट दिलेली आहे. हे आपलं उत्तर होतं. हे तुम्ही बाय ऑप्शन पण चेक करू शकता. हे तोंडी कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही, म्हणजे इतकं एवढं लिहायची गरज नाही. आपण इथे डिटेल मध्ये सॉल्व्ह करत आहे त्याच्यामुळे लिहित आहे. हे तुम्ही डायरेक्ट तोंडी पण कॅल्क्युलेट करू शकता. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा, PSI मुख्य 2016ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर त्यांनी ते एक समीकरण दिलेलं आहे आणि आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, आपण ते समीकरण काय करूयात, तर व्यवस्थित लिहून घेऊयात. A प्लस आहे, हे इथे 1 आहे, परत काय दिलेलं आहे B, आणि पुढे काय दिलेलं आहे बघा, तर 1 + C असं दिलेलं आहे. आणि हे काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला, आणि इथल्या ऑप्शन मधल्या फॉर्मॅट मध्ये ते आणायचं आहे. जर तसं असेल तर इथं आपल्याला काय दिसणार आहे, तर त्याचं उत्तर दिसणार आहे. यातल्या एका कुठल्या तरी एका फॉर्मॅट मध्ये आलं पाहिजे. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन आपण हे करूया, सॉल्व्ह करून पाहूयात. फक्त हे सॉल्व्ह करायचं आहे, काहीच नाही याच्यामध्ये. 1 ला 1 आपण इथेच ठेवूयात. मग आपण हे सॉल्व्ह कसं करतो बघा, B × C करणार, B × C + 1, आणि खाली काय राहणार आहे, तर C राहणार आहे. पुढच्या स्टेपला काय होईल बघा, हे C काय होईल, तर वरती जाईल. म्हणजे काय येणार आहे, C/BC + 1. ठीक आहे, आता आपल्याला हे पुढे फर्दर सॉल्व्ह करायचं आहे. तर काय करणार आपण, तर यांची आणि यांची काय होणार आहे, तर मल्टिप्लिकेशन होणार आहे. ठीक आहे, तर त्याला मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे बघा, A × BC + 1, पुढे +1 होणार आहे आणि खाली काय राहणार आहे, BC + 1. ठीक आहे, आता हे तुम्हाला परत पुढे अजून फर्दर सॉल्व्ह करायचं आहे. तर कसं येणार आहे, ते ABC ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. A नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. परत काय येणार, ABC + A + 1 अपॉन काय येणार आहे, BC + 1. आणि आपल्या ऑप्शन मध्ये हे कुठे आहे, हे आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे, आपल्या इथं कॅल्क्युलेशन करताना एकच मिनिट, इथं 1 नाहीये, इथं काय आहे, C आहे. इथे 1 नाहीये, हे C आहे. तर मग हे कसं येईल, इथे C येणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा, ABC + C, A + C, आणि हे काय असणार आहे, आपला ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आपल्या ऑप्शन क्रमांक 2 मध्ये हे समीकरण आहे बघा, असं वालं. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. बघा काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, तर त्यांनी म्हटलेलं आहे 1 ते 1000 पर्यंतच्या संख्येमध्ये 5 हा अंक किती वेळा येतो, असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि UPSC CSAT 2019 चा क्वेश्चन आहे त्यांनी. तर बघा, आपण जर चेक केलं तर 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत 2 ते 9 मधले जे अंक आहेत, तर ते साधारणपणे किती वेळा येत असतात, तर ते 20 वेळा येत असतात. 20 वेळा.
त्या लॉजिकनी पाहिलं तर मग बघा काय येणार आहे, 1 ते 499 पर्यंत, 499 म्हणजे बघा 1 ते 100 पर्यंत 20, 100 ते 200 पर्यंत 20, 200 ते 300 पर्यंत 20, 300 ते 400 पर्यंत 20 आणि 400 ते 500 पर्यंत 20 म्हणजे किती येणार आहेत, तर म्हणजे तुम्ही 5 ने गुणायला लागेल 20 ला, तर किती येणार आहे, तर 100 वेळा येत आहे बघा 5, 100 वेळा 5 येणार आहे. पुढे बघा, पुढे काय करायचं आहे तुम्हाला, कॅल्क्युलेट करायचं आहे 500 ते 599 मध्ये, 500 ते 599 मध्ये किती वेळा 5 येतात. आता बघा इथं काय असणार आहे, 5 खूप वेळा येणार आहे, कारण कसं स्टार्ट होणार आहे 501, 502 म्हणजे 500 चीच पूर्ण काय होणार आहे, तर तिथे नंबर जास्त वेळा 500 हा अंक येणार आहे. तर इथे किती वेळा येतो हे आपल्याला काय करायचं आहे, तर लक्षात घ्यायचं आहे. तर बघा 120 वेळा हे लक्षात ठेवायचं, ही फॅक्ट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. 120 वेळा काय येतं, तर इथे 5 येणार आहे. पुढे मग काय करायचं आहे तुम्हाला, तर 600 ते 1000 पर्यंत किती वेळा येतं, 600 ते 1000 पर्यंत किती वेळा 5 येणार हे आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. ते जर तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहिलं तर बघा तुमचं उत्तर काय येणार आहे, तर ते तुमचं उत्तर येणार आहे 80 हे उत्तर येणार आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला, तर ह्या सगळ्यांची ऍडिशन करायची आहे. हेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे 100 अधिक 120 अधिक 80, ठीक आहे. आणि काय येणार आहे उत्तर, यांचे ऍडिशन केली तर 300 हे तुमचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3, 300 हे आपलं उत्तर असणार आहे. इथपर्यंत लक्षात आलं हे 20 वेळा कसं आलं, मग त्याला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं, कारण 5 वेळा 100 ते 200 असं आपण ते केलं होतं आणि त्याच्यामुळे किती आलं, इथं 100 आलं. आणि ते सेम टाईपचं आपण पुढे 600 ते 1000 ला पण तसंच अप्लाय होतं. आणि आपण हे इथे ही फॅक्ट काय करायची तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, 500 ते 599 पर्यंत किती वेळा येतं, तर 120 वेळा येतं. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये, मण्यांच्या साहाय्याने एक चौरस तयार करत असताना चारी बाजूंवर समान अंतरावर 9 मणी असले पाहिजेत, तर एकूण किती मणी लागतील असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि क्लर्क 2014 चा क्वेश्चन आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे. थोडंसं तुम्ही इथे काय करा, लॉजिक यूज करा तुमचा. त्यांनी क्वेश्चन काय म्हटलेलं आहे ते व्यवस्थित वाचून घ्या, तिथेच तुमचं आन्सर असणार आहे. बघा मण्यांच्या साहाय्याने काय केलेलं आहे, चौरस तयार केलेला आहे. आपण काय करूयात, चौरस तयार करून घेऊयात, ठीक आहे. तर आपण चौरस, प्रॉपर चौरस काढूयात. बघा हा असं चौरस आहे, तरी पण तो असा प्रॉपर नाहीये, पण चौरस आहे, याला चौरस समजा, ठीक आहे. मण्यांच्या साहाय्याने आपण हा काय केलेला आहे, चौरस ड्रॉ करून घेतलेला आहे. तर काय म्हटलेलं आहे त्यांनी, चारी बाजूंवर समान अंतरावरती 9 मणी असले पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर काय काय होईल बघा, हे सॉल्व्ह करताना तुम्हाला काय करायला लागेल, तर कॉमन सेन्स यूज करायला लागेल. इकडे इकडे 2 मणी सोडले तर मध्ये किती मणी येणार आहेत, तर 7 मणी येतील बघा, 7 मणी आणि 8 आणि 9 हा कोपऱ्यावरचा मणी, असं मिळून किती होत आहेत, ह्या लाईनला आपण काय केले, एका बाजूला 9 मणी काय केले, गुंफून घेतले. तर पुढे इकडे काय होईल बघा, इथे पण सेम होईल. इथं काय होतील, 7 मणी येतील आणि कॉर्नर वरचा आहे 8 आणि हा 9, ठीक आहे. म्हणजे समान मणी, आपल्याला 8 पण काय तर समान मणी पाहिजेत. आता इथं पण काय येणार आहे, आपण 7 मणी घेऊयात आणि हा कोपऱ्यावरचा एक 8 आणि 9 झाले 9 मणी. आता या साईडला पण काय करणार, आपण सेम करणार आहे 7 मणी आणि कोपऱ्यावरचे 9, 8 कोपऱ्यावरचे 2 8 आणि 9 अशा आपल्याला काय करायचे, तर चारी बाजूंना सेम काय करायचे आहेत, तर मणी काय करायचे, गुंफून घ्यायचे आहेत. तर आपल्याला आता ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तर 9 मणी असले पाहिजे, तर एकूण मणी किती मणी लागतील असं त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा कसं काढता येईल हे,
बघा आपण चारी बाजूला किती मणी यूज केलेले आहेत, तर 7 मणी यूज केलेले आहेत आणि चारी बाजूला 7 मणी केले, त्यामुळे आपण काय करणार 4 नी मल्टिप्लाय करू. चारी बाजूला केले 7 मणी, 7 चोक 28. ठीक आहे, हे इथपर्यंत ठीक आहे. 28 मणी लागले. बर, आपलं गणित ते संपलंय का? नाही संपले, कारण 4 कोपऱ्यांवरचे मणी आपण काय केले, कॅल्क्युलेटच केले नाहीयेत. आपण इथं 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 36 वगैरे असं नाही करणार, कारण जिथे काय होत आहे तर इथला मणी डबल काउंट होत आहे. मग आपण काय करणार, याच्यामधले जे 4 मणी आहेत ते कॉमन घेतलेले आहेत, म्हणून आपण काय करणार, याच्यात 4 मणी ऍड करणार. म्हणजेच आपल्याला एकूण किती मणी लागतील बघा, तर आपल्याला एकूण मणी लागतील 32 मणी. हे आपलं उत्तर असणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 32 हे आपलं उत्तर असणार आहे. एकदम सोपं होतं, फक्त तुम्हाला इथे मिस्टेक करायची नव्हती, गडबड करायची नव्हती, कारण तुम्ही इथे 9 9 काउंट नाही करू शकत. कोपऱ्यावरचे मणी काय होतात, तर डबल काउंट केले जातात आणि तिथेच आपलं गणित काय होतं, तर तिथे गणित चुकतं. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी, तर P/Q इज इक्वल टू 0.2353 असे असेल तर P आणि Q च्या किमती किती, असं त्यांनी विचारलेलं आहे. क्लर्क 2014 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता इथे पण काय करायचं तुम्ही, तर इथे पण तुम्ही बाय ऑप्शन जायचं. म्हणजे तुम्ही इथं काय करायचे, ऑप्शन चेक करून बघायचे, बाय ऑप्शन. म्हणजे काय काय गणित असतात ती तुम्हाला लवकर असं सोडवण्यापेक्षा काय होऊ शकतात, तर बाय ऑप्शन लवकर सोडले जातात. त्यामुळे जिथे गरज आहे तिथे बाय ऑप्शन जायचं आणि जिथे गरज नाहीये, जिथे वाटते खूप वेळ जातोय, तिथं तुम्ही आपलं आहे तसं नेहमीप्रमाणे गणित सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, इथं काय करायचं आहे, तर तुम्हाला बाय ऑप्शन जायचं आहे. P/Q. आता तुम्ही इथं P आणि Q च्या किमती ठेवून बघा आणि तुम्ही ते सॉल्व्ह करून बघा. जिथं तुमचं उत्तर 0.2353 असं येणार आहे, तेच तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघा मी आता इथं प्रत्येक ऑप्शन नाही चेक करणार आहे, तर बघा हे दुसरं ऑप्शन आपण चेक करूयात, 23990. बघा इथं तुम्हाला 3 नी भाग जातोय, तुम्ही हे 3 नी परत भाग घालवा, परत छोटी संख्या येईल, परत त्याला भाग घालवा, असं करत करत तुम्हाला काय पोहोचायचं आहे, तर इथं पर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं पाहिजे, ते 0.2353 असं आलेलं आहे, ते तुमचं काय असलं पाहिजे, उत्तर आलं पाहिजे. बघा कॅल्क्युलेशन करून बघा. ठीक आहे, तुम्ही जर हे कॅल्क्युलेट केलं तर आपण घेतलेलंच ते आहे की जे ज्याचं उत्तर येणार आहे, तुम्ही हे कॅल्क्युलेट केलं तर तुमचं डेफिनेटली उत्तर काय येणार आहे, 0.2535 हे येणार आहे. म्हणजे आपण प्रत्येक ऑप्शन चेक करत नाही बसत आहोत, कारण आपल्याला हे माहिती आहे, आपण हे सॉल्व्ह करून बघितलेलं आहे, त्याच्यामुळे हे उत्तर काय असणार आहे, P/Q. पण तुम्ही ऍक्च्युअल एक्झाम मध्ये सोडवताना काय करायचं, प्रत्येक ऑप्शन चेक करून पाहायचा आणि जिथे उत्तर येईल त्याच्या पुढचं चेक करायची गरजच नाहीये. ठीक आहे, आपला ऑप्शन काय असणार आहे, P/233Q 990 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. सोपं होतं, त्यामुळे आपण ही जास्त डिटेल मध्ये नाही घेणार आहोत. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, सीमाकडे असलेल्या 540 आंब्यांपैकी 120 आंबे विकले, 57 आंबे खराब झाले, 24 आंबे विकताना अधिक गेले, तर तिच्याकडे किती आंबे शिल्लक आहेत. टॅक्स असिस्टंट पूर्व 2017चा क्वेश्चन आहे. खूप इझी क्वेश्चन आहे, तुम्ही डायरेक्ट तोंडी पण कॅल्क्युलेशन करू शकता. त्याच्यामध्ये काहीच टेक्निकल, काहीच अवघड असं काहीच नाहीये, हे डायरेक्ट सरळ सरळ गणित आहे. फक्त तुम्ही ते व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. बघा एकूण आंबे किती होते, एकूण आंबे आहेत बघा 540. ठीक आहे, तर काय म्हटलेलं आहे त्यांनी, 540 आंब्यांपैकी, म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं आहे, फक्त वजा करायचं आहे, जसं जसं म्हटलंय तसं. 540 आंब्यापैकी 120 विकले, म्हणजे ऑब्व्हियसली ते कमी होणार आहे त्याच्यातून, म्हणून आपण काय करणार आहे, मायनस करणार आहे. परत
57 खराब झाले ते पण काय करायला लागतील, तर मायनस करायला लागतील. म्हणजे आपल्याला काय करायचे आहेत, तर शिल्लक काढायचे आहेत. ठीक आहे, पुढे काय म्हटलेलं आहे, तर 24 आंबे विकताना अधिक गेले, हे पण काय करायला लागेल, तुम्हाला वजा करावे लागतील. तर तिच्याकडे शिल्लक आंबे किती राहिले हे त्यांनी विचारलेलं आहे बघा. तुम्हाला मग हे काय करायचं, त्याच्यातून कॅल्क्युलेशन करायचं. 0ला 0 राहील, 4तून 2 गेलं 2 राहणार आहे आणि 420 राहतील. परत तुम्हाला फर्दर हे काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. वजा 24 तुम्हाला काय करायचं आहे, 420 मधून परत तुम्हाला काय करायचं आहे, तर 57 वजा करायचं आहे. कॅल्क्युलेशन करून बघा. बघा कॅल्क्युलेशन केलं तर काय होणार आहे, तुम्ही 57 वजा करा तर काय येणार आहे, ठीक आहे, 363 राहणार आहे खाली आणि त्यातून परत तुम्हाला 24 वजा करायचं आहे. आणि 24 वजा केल्यानंतर जे राहणार आहे तेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करून पहा. तर बघा 363 मधून तुम्ही 24 वजा केलं तर तुमचं उत्तर बघा काय येणार आहे, तर 339 हे तुमचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. म्हणजे हे 343 काय आहे, तर तिच्याकडे राहिले शिल्लक राहिलेले आंबे आहेत. ठीक आहे, आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 339 हे आपलं उत्तर असणार आहे. सोपं होतं एकदम, याच्यामध्ये वेगळं काहीच नव्हतं आणि अवघड तर बिलकुल नव्हतं. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा 9व्या क्रमांकाचा क्वेश्चन आहे हा. काय म्हटलेला आहे, क्षितिजची कार 1 लिटर मध्ये 13 किलोमीटर अंतर जाते आणि पेट्रोलचा दर 51.55 रुपये प्रति लिटर आहे. जर क्षितिजला 350 किलोमीटर अंतराचा प्रवास करायचा असेल तर त्याला किती रुपये रक्कम पेट्रोलवर खर्च करावी लागेल, असं विचारलेलं आहे. PSI पूर्व 2011चा क्वेश्चन आहे हा. तुम्ही हा क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. हा पण क्वेश्चन सोपा आहे, फक्त तो व्यवस्थित तुम्हाला काय मांडणी करता आली पाहिजे. बघा काय करायला लागेल आपल्याला, तर 350 किलोमीटर प्रवास करण्यासाठी त्याला एकूण लागणारे पेट्रोल किती हे आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा काढून घ्यावं लागणार आहे. 350 किलोमीटर प्रवास करण्यासाठी लागणारे एकूण पेट्रोल. बघा आपण हे कसं काढणार आहे, 350 किलोमीटर प्रवास करण्यासाठी एकूण लागणारे पेट्रोल. तर आपण काय करायचं आहे, इथं बघा 350 ला काय करायचं आहे, तर तुम्ही 13 ने भाग घालायचा आहे. ठीक आहे, 350 भागिले 13. मग हे तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं जे काय उत्तर असणार आहे ते सॉल्व्ह करून पहा. 13 ने तुम्ही 350 ला भाग घालून बघा काय उत्तर येणार आहे. बघा सॉल्व्ह केल्यानंतर काय येणार आहे उत्तर, तर आपलं उत्तर येणार आहे 26.92 हे आपलं उत्तर येणार आहे. म्हणजे हे काय काढलेलं आहे आपण, प्रवास करण्यासाठी एकूण लागणारे पेट्रोल हे आपण आता काढलेलं आहे. तर आपल्याला काय करायला लागणार आहे, तेवढा प्रवास करण्यासाठी काय लागणार, किती पेट्रोलचा खर्च येणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. पेट्रोलवर खर्च करावी लागणारी एकूण रक्कम, पेट्रोलवर खर्च करायला लागणारी एकूण
रक्कम. ठीक आहे, तर आपण कसं काढणार बघा की आपल्याला किती प्रवास किती लागणार आहे पेट्रोल, तर 26.92 आपल्याला पेट्रोल लागणार आहे लिटरमध्ये. तर त्याला किती कसं लिटर चालू आहे, पेट्रोलचा दर काय आहे बघा, तर 51.55 हा पेट्रोलचा दर आहे. तर आपण काय करायचं, 51.55 नी गुणाकार करायचा आहे आणि तेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. हे कॅल्क्युलेशन करून बघा, सोपं आहे कॅल्क्युलेशन करायला, फास्ट मध्ये कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे बघा. बघा काय येणार आहे, याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर येणार आहे 1387.72. हे तुमचं पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे. पण तुम्ही ऑप्शन चेक केले तर इथं पॉइंट मध्ये दिलेलं नाहीये, तर मग तुम्हाला काय घ्यायला लागेल, तर म्हणजे सिमिलरली किंवा अप्रॉक्सिमेटली घ्यायला लागणार आहे बघा. म्हणजे पॉइंट नंतरची जर संख्या 5 पेक्षा जास्त असेल तर आपण काय करत असतो, त्याची राऊंड फिगर करून काय घेत असतो, तर तिथं याच्यामध्ये 1 नी ऍड करत असतो. म्हणजे इथे किती येणार आहे, 1388 आहे. आपण काय करणार आहे, एकूण खर्च पकडणार आहे आणि हेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा, तर ऑप्शन क्रमांक 1 1388 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा महाटीईटी 2021 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती, असं त्यांनी विचारलेलं आहे. संख्यांची म्हटलेलं आहे, म्हणजे सर्वच 2 अंकी समसंख्यांची बेरीज विचारलेली आहे. असा क्वेश्चन विचारल्यावरती पॅनिक व्हायचं नाही, एकदम सोपं आहे. पहिलं काय करायचं, आपल्याला काय माहिती असतं की 2 अंकी समसंख्या कुठपासून कुठपर्यंत येतील बघा, 10 ते 98. याच्यामध्ये काय 99 समजा, त्याच्या आधीचे 98, आपण 10 ते 98 यांच्यामध्ये काय येणार आहेत, तर समसंख्या येणार आहेत. किंवा आपण इथे 98 लिहू, कारण समसंख्या विचारलेल्या आहेत. 1 ते 98 मध्ये काय असणार आहेत, तर समसंख्या. आणि काय करायचे आहे, या समसंख्यांची बेरीज काढायची आहे आपल्याला. आता याच्या व्यतिरिक्त काय असणार आहे का, 10 ते 98 याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या संख्या नसणार आहेत. 10 ते 98 पर्यंतच्या संख्यांची आपल्याला काय करायचे आहे, तर एकूण बेरीज काढायची आहे. तुम्ही असं जर मॅन्युअली काउंट करत बसला तर ते खूप वेळ जाणार आहे आणि तुम्हाला एक्झाम मध्ये ऍक्च्युअल तेवढा वेळ नसतो. अशा वेळी काय असतात, आपल्याकडे जे फॉर्म्युले असतात ते आपण काय करायचं, ते त्यांचा यूज करून घ्यायचा. तर बघा आपल्याला काय करायला लागेल, तर आधी एकूण किती समसंख्या आहेत हे काढून घ्यायला लागणार आहे. तर बघा आपण काढून घेऊयात एकूण समसंख्या. एकूण समसंख्या, हा, तर याचा फॉर्म्युला काय आहे बघा, एकूण समसंख्या काढायचा, शेवटची समसंख्या समसंख्या वजा पहिली समसंख्या संख्या भागिले 100, सॉरी भागिले 2. आणि पुढे काय करायचं आहे, तर +1 करायचं आहे. आणि हे काय आपला फॉर्म्युला असणार आहे. याच्यानुसार आपण काय काढू शकतो, तर एकूण समसंख्या असतात. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, हा तुम्ही काय नोट करून घ्या. ठीक आहे, एकूण समसंख्या काढायची असेल तर काय करायचंय, शेवटची समसंख्या त्याच्यातून काय करायचं आहे, पहिली समसंख्या मायनस करायची आहे, भागिलेला 2 घ्यायचं आणि साईडला +1 करायचं आहे. बघा
शेवटची समसंख्या काय असणार आहे 2 अंकी, तर 98 ही शेवटची समसंख्या असणार आहे. आणि पहिली समसंख्या कोणती असणार आहे, तर 10 ही समसंख्या असणार आहे. भागिलेला काय असणार आहे 2 + 1. बघा हे तुम्ही सॉल्व्ह केलं तर कसं येणार आहे, 88 भागिले 2 अधिक 1. आणि तुम्हाला हे काय करायचं आहे, पुढे आणखी सॉल्व्ह करायचं आहे. तर हे सॉल्व्ह केल्यानंतर कसं येणार आहे, बघा सॉल्व्ह करून बघा. बेकबे 88 मध्ये बघा 2 ऍड करा, काय येणार आहे, तर 90 येणार आहे. 90 भागिले 2 काय असणार आहे, काय येतं तुमचं उत्तर 45. म्हणजे 45 म्हणजे काय निघाले आहेत, तर एकूण 10 ते 98 मध्ये एकूण किती आहेत, तर 45 समसंख्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर त्यांच्या सर्व समसंख्यांची एकूण समसंख्यांची बेरीज काढायची आहे. तर ते कसं काढणार आपण, एकूण हे इकडं लिहिते मी या साईडला, एकूण समसंख्यांची बेरीज. ठीक आहे, याच्यासाठी पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. तर आता आपल्याला इथं थोडीशी जागेची कमतरता आहे, तर कसं सॉल्व्ह करता येईल, बघा इथं शॉर्ट मध्ये लिहूयात का आपण, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले 2 आहे. आणि इथं पुढे मल्टिप्लिकेशनला हे थोडस आपण इरेज करूयात. ठीक आहे, गुणुलेला काय आहे, तर एकूण समसंख्या हे असं असणार आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, पहिली समसंख्या काय आहे आपली, तर 10 असणार आहे. त्याच्यामध्ये ऍड काय करायचं आहे, शेवटची समसंख्या 98 भागिले 2. आणि एकूण समसंख्या किती काढलेल्या आपण, तर 45 ह्या एकूण समसंख्या येतात. तर आपल्याला हे काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. बघा 98 मध्ये परत तुम्ही 10 ऍड करा, काय येणार आहे बघा, 108 भागिले 2 गुणिले 45. तुम्हाला आता हे पुढे सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. म्हणजे खाली काय राहते बघा, 54 गुणिले 45 हे राहत आहे. 54 आणि 45 चा गुणाकार करून घ्यायचा. आणि 54 आणि 45 चा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येणार आहे तेच आपली काय असणार आहे, समसंख्यांची बेरीज असणार आहे. बघा यांचा तुम्ही गुणाकार करून घ्या, 54 गुणिले 45 हे काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. कॅल्क्युलेट करून घ्या. हे इथं खाली आहे 54 गुणिले 45. त्यांचा तुम्ही जर गुणाकार केला तर काय गुणाकार येतोय बघा, तर त्यांचा गुणाकार केल्यानंतर येतोय 2430 हा त्यांचा काय येतोय, गुणाकार येतोय. म्हणजेच काय आलेला आहे, तर 2 अंकी समसंख्यांची म्हणजे 10 ते 98 पर्यंत जेवढ्या समसंख्या आहेत त्या सर्वांची बेरीज किती येत आहे, तर 2430 येत आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं, इथे महत्वाचं काय आहे, एक हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. आणि दुसरं म्हणजे एकूण समसंख्यांची बेरीज, त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे, सोपे आहेत दोन्ही पण, हे एवढं लिहायची गरज नाही. हा दोन्ही फॉर्म्युला तुमच्या लक्षात असला की हे लिहिलंय त्याच्यामध्ये खूप मोठं दिसतंय, पण ऍक्च्युअली हे गणित सोपं आहे. ठीक आहे, हे फॉर्म्युले 2 काय करायचे आहेत तुम्हाला, तर नोट करून ठेवायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. बघा काय म्हटलेलं आहे, 5 मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा ही उजव्या बाजूस आहे, रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे, गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे, मीना आणि लीनाच्या डाव्या बाजूस, परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. तर मध्यभागी कोण बसलेलं आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करून काढायचं आहे. हे पण एकदम सोपं आहे बघा. बघा गणित तुम्ही काळजीपूर्वक वाचा.
काय म्हटलेलं आहे, 5 मुली आहेत. ठीक आहे, एकूण किती आहेत तर 5 मुली आहेत. समजा त्या अशा 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 5 अशा 5 मुली रांगेत बसलेल्या आहेत. पण कोणाची काय पोझिशन आहे ते आपल्याला माहिती नाहीये. त्यांनी जशी दिलेली माहिती आहे त्याप्रमाणे आपण काय करूया, ड्रॉ करून घेऊयात. काय म्हटलेलं आहे, रीटा ही उजव्या बाजूस आहे. ठीक आहे, ही समजा ही आपली उजवी बाजू आणि ही डावी बाजू. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे की रीटा ही उजव्या बाजूस आहे. बरं ठीक आहे, इथे रीटा आहे समजा. पुढे काय म्हटलेलं आहे, रीटा उजव्या बाजूस आहे. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. रीटाच्या डाव्या बाजूस कोण आहे तर सीता आहे. ठीक आहे, म्हणजे रीटाच्या या बाजूला कोण येणार आहे तर सीता येणार आहे. डाव्या बाजूला कोण येणार आहे, सीता येणार आहे. बरं ठीक आहे, ह्या दोघींच्या पोझिशन समजल्या. पुढे काय म्हटलेलं आहे की गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. समजा इथं आपल्याला पोझिशन माहित नाही, परत आपण इथं ड्रॉ करूयात. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. म्हणजे लीना इथे असणार आहे. लीनाची डावी बाजू काय असणार आहे तर ही असणार आहे. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. ठीक आहे, गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे म्हणजे या साईडला येते आणि लीना इकडे येणार आहे. तर पुढे काय म्हटलेलं आहे, मीना ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. इथपर्यंत ठीक आहे. मीना लीनाच्या डाव्या बाजूस आहे. ठीक आहे, इथं पण डाव्याच म्हटलेलं आहे का, परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. म्हणजे इकडं कुठे येणार आहे, गीताच्या उजव्या बाजूस. म्हणजे या साईडला काय येणार आहे तर मीना येणार आहे. ठीक, बरोबर आहे का, चेक करा एकदा. गीता मीना नाही, मध्ये काय येणार आहे बघा, व्यवस्थित वाचा. इथं आपल्याला थोडस काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. इकडे बघा, इथं काय येणार आहे, गीता येईल. त्यानंतर मध्ये काय येणार आहे, मीना येईल. आणि त्याच्यानंतर काय येणार आहे तर लीना ही येईल. बघा आता क्वेश्चन परत वाचा की गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. ठीक आहे, म्हणजे हे आपलं डावी बाजू उजवी बाजू. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. ठीक आहे, डाव्या बाजूला आहे, बरोबर आहे. परत काय म्हटलेलं आहे, मीना ही लीनाच्या डाव्या बाजूला. मीना ही लीनाच्या डाव्या बाजूला आहे, बरोबर आहे. पण गीताच्या उजव्या बाजूला आहे. म्हणजे मीनाची पोझिशन कुठे आहे, इथे मध्यंतरी आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, या सर्वांच्या मध्ये कोण आहे असं विचारलेलं आहे. आता बघा, आपण इथे गीता लिहू. गीता नंतर कोण तर मीना. मीना नंतर काय येते, लीना येते. लीना नंतर बघा काय येणार आहे, सीता. आणि सीता नंतर कोण येणार आहे तर रीटा. आता या सर्वांच्या आपण 5 जणींच्या 5 पोझिशन आपल्याला भेटलेल्या आहेत. बघा, ह्या लाईन मध्ये अशा एका रांगेत थांबलेल्या आहेत. 1 2 3 4 5. ठीक आहे, ही आपली काय असणार आहे, लेफ्ट साइड आणि ही राईट साइड असणार आहे. तर त्यांनी विचारलेलं काय आहे बघा, तर त्यांच्या मध्यभागी कोण बसलेला आहे. तर मध्यभागी कोण बसलेला आहे बघा, लीना ही त्यांच्या मध्यभागी बसलेली आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये लीना कुठे आहे तर लीना ऑप्शन क्रमांक 1. लीना हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. श हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. नंतर डावीकडे वळाला, पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला. तर तो शेवटी कोणत्या दिशेकडे चालला असे म्हणावे लागेल. 2 वेळा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. SSP 2002 आणि मग त्याच्यानंतर समाज कल्याण अधीक्षक 2015. म्हणजे हा 2 एक्झाम मध्ये सेम क्वेश्चन रिपीट झालेला आहे. आतापर्यंत आपण खूप क्वेश्चन बघितले, त्याच्यामध्ये आहे तसेच क्वेश्चन वेगवेगळ्या एक्झाम मध्ये काय होत आहेत तर रिपीट होत आहेत. ठीक आहे, आपण हा क्वेश्चन सोडूयात. क्ष पूर्वेच्या दिशेने, आपल्या नेहमीप्रमाणे दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर आणि खाली दक्षिण. ठीक आहे, तो पूर्वेकडे क्ष. इथून त्यांनी स्टार्ट केलं, स्टार्टिंग पॉइंट आहे हा क्षचा.
त्यांनी काय केलं, उजवीकडे चालवायला पूर्वेकडे चालायला सुरुवात केली. मग ठीक आहे, पूर्वेकडे चालायला सुरुवात केली म्हणजे त्याचं तोंड कोणत्या या साईडला असणार आहे, पूर्वेकडे तोंड असणार आहे. काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला, म्हणजे उजवीकडे म्हणजे खालच्या साईडला वळून तो काय लागला, चालू लागला. ठीक आहे, उजवीकडे वळून चालू लागला. नंतर तो डावीकडे वळाला, म्हणजे उजवीकडे चालू लागला त्याचं असं कुठे असणार आहे, समोर तोंड असणार आहे. त्याची डावी बाजू कोणती असणार आहे, ही असणार आहे. म्हणजे परत काय केलं त्यांनी, तर डावीकडे वळून काय केलं त्यांनी, चालला परत थोडा. ठीक आहे, नंतर पुन्हा उजवीकडे वळाला, तर त्याची काय असणार आहे, उजवी बाजू बघा. नंतर तो डावीकडे वळाला, पुन्हा तो उजवीकडे वळू चालू लागला. उजवी बाजू कोणती असणार आहे, खालच्या साईडला त्याची काय असणार आहे, उजवी बाजू असणार आहे. ठीक आहे, असा तो आला इथपर्यंत. ठीक आहे, पुढे काय म्हटलेलं आहे, शेवटी उजवीकडे वळून चालला लागला, तर शेवटी तो कोणत्या दिशेकडे चालला. बघा इथपर्यंत आपण आलेलो आहोत, तर त्यांनी त्याची शेवटची दिशा काय आहे हे विचारलेलं आहे. बघा तो पहिल्यांदा असा पूर्वेकडे आला, परत खाली, परत असं, तर हा त्याचा काय असणार आहे, एंडिंग पॉइंट असणार आहे. तर त्याची आता त्यांनी सुरुवात कुठून केली होती, तर या पॉइंट वरून केली होती आणि शेवट कुठे झालेला आहे, इथे झालेला आहे. तर आता त्यांची दिशा कोणती असेल, कोणत्या दिशेला आला हे त्यांनी विचारलेलं आहे. बघा तुम्ही जर पाहिलं तर काय असणार आहे, इकडे असणार आहे पश्चिम, पूर्व, उत्तर आणि खाली ही दिशा कोणती असणार आहे, तर दक्षिण ही दिशा असणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे दक्षिण, तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं दक्षिण हे उत्तर असणार आहे. त्याचा शेवटी कुठे झालेला आहे, तर दक्षिण दिशेकडे त्यांनी त्याचा शेवट झालेला आहे, म्हणजे तो तिथे थांबलेला आहे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे, खूप क्वेश्चन घेतलेले आहेत आपण याच्या सारखे. दिलीपची आई अलकाच्या वडिलांची बहीण, तर दिलीपची आई अलकाची कोण, असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, इथं 2 व्यक्ती दिलेले, एक तर दिलीप आणि अलका. ठीक आहे, दिलीप आणि अलका. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, दिलीपची आई, दिलीपची ही कोण आहे, आई. दिलीपची आई ही अलकाच्या वडिलांची बहीण आहे. अलकाचे वडील समजा हे, अलकाचे वडील, तर यांची कोण आहे, तर बहीण आहे, बहीण. अलकाच्या वडिलांची बहीण आहे. तर दिलीपची आई आणि अलकाची कोण, दिलीपची आई ही अलकाची कोण हे विचारलेलं आहे. तर बघा तिच्या वडिलांची, अलकांच्या वडिलांची हे आहे, दिलीपची आई बहीण आहे, म्हणजेच अलकाची कोण असणार आहे. खूप सोपं होतं कॅल्क्युलेशन, म्हणजे ते लिहायची पण गरज नव्हती, तुम्ही डायरेक्ट तोंडी पण सांगू शकत होता, पण आपण सर्व डिटेल मध्ये घेत आहोत म्हणून आपण हे इथे लिहिलेलं आहे. बघा इथून तुम्हाला लक्षात आले असेल, तर कोण असणार आहे, आत्या असणार आहे. ठीक आहे, आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 आत्या हे आपलं काय असणार आहे, तो उत्तर असणार आहे. आता बघा काय आहे, गौरीचा जन्म शुक्रवार दिनांक 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला, तर तिचा 3रा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल असं विचारलेलं आहे. एमपीएससी सिटी एक्झाम 2014चा हा क्वेश्चन आहे. बघा काय म्हटलेलं आहे, तर गौरीचा वाढदिवस शुक्रवार दिनांक 10 सप्टेंबर 1993 ला झाला, तर 3रा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. आता इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागेल, ज्या दिवशी जन्मलेली असेल त्या दिवशी तिचा पहिला वाढदिवस असणार आहे का, तर नाही, त्यातून जे पुढचं वर्ष येणार आहे त्यानंतर काय असणार आहे, तिचा पहिला वाढदिवस असणार आहे. तर 3रा वाढदिवस कोणत्या इयरला येणार आहे बघा, तर बघा 10 सप्टेंबर 1993 ते 10 सप्टेंबर 1994 यांच्या दरम्यान काय असणार आहे तिचा, तो पहिला वाढदिवस असणार आहे. ठीक आहे, दुसरा वाढदिवस केव्हा असणार आहे, 10 सप्टेंबर 1995 ला असणार आहे. आणि 3रा वाढदिवस बघा कधी असणार आहे, 3रा वाढदिवस 10 सप्टेंबर 1994
96 आणि या दिवशी कोणता वार होता हे आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. मग बेसिक रूल काय आहे, तर सामान्य वर्ष असेल तर त्याच तारखेचा वार 1 नी पुढे जातो. सामान्य वर्षात त्याच संख्येचा वार 1 ने पुढे जातो. बघा 10 सप्टेंबर 1993 ला काय होता, शुक्रवार होता. बघा इथे काय येणार आहे, इथे शुक्रवार होता. तर आता बघा 94 काय आहे बघा, तर सामान्य वर्ष आहे, 4 नी भाग जात नाही त्याला, म्हणजे इथं काय होणार आहे, 1 नी पुढे जाणार आहे. शुक्रवार होतं तर तिथं शनिवार येईल. पुढे काय होणार आहे 94, 95 पण काय आहे, सामान्य वर्ष आहे, इथं पण काय होणार आहे, तर 1 चे ऍडिशन होणार आहे. ज्यावेळेस आपण 10 सप्टेंबर ते 1996 10 सप्टेंबर 1995 ते 96 मध्ये जातो, त्यावेळेस आपण काय करतो, फेब्रुवारीला ओलांडतो. म्हणजे इथं काय असणार आहे, 1996 हे काय आहे, तर लीप वर्ष आहे, प्लस आपण काय करतोय, फेब्रुवारीला ओलांडतो, म्हणून इथं काय होणार आहे, तर 2 ची ऍडिशन होणार आहे. म्हणजेच एकूण कितीची ऍडिशन होते बघा, तर 4 ची ऍडिशन होते. हे 2 आणि 2 4, म्हणजे इकडे किती होता, शुक्रवार होता बघा, शुक्रवार मध्ये 1 ऍड केलं, शनिवार मध्ये 1 ऍड करा, रविवार, आणि रविवार मध्ये 2 ऍड करा, रविवार, सोमवार आणि मंगळवार. म्हणजे इथं काय येणार आहे, 10 सप्टेंबर रोजी कोणता वार येणार आहे, तर मंगळवार येणार आहे. ठीक आहे. आपण इथं 2 काय ऍड केलं, तर तिथं लीप वर्ष असतं, तिथं आपण काय करतो, तो 2 दिवस एक्स्ट्रा असतात, म्हणून आपण काय करतो, 2 तिथं ऍड करतो. आणि मंगळवार हे आपलं उत्तर असणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 2 मंगळवार हे आपलं उत्तर आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा डायग्रामचा क्वेश्चन आहे, शेवटचा क्वेश्चन आहे. आपण डायग्रामचे पण खूप क्वेश्चन घेतलेले आहेत. A B C D E F. ठीक आहे. तर बघा आपण एक इथे काय त्रिकोणाची संख्या विचारलेली आहे. औरंगाबाद तलाठी सप्टेंबर 2015 चा क्वेश्चन आहे. आकृतीत त्रिकोण किती हे विचारलेलं आहे. इथे पण जिथे गरज नाहीये ट्रिक वापरायची तिथे वापरायची नाही, जिथे गरज आहे तिथेच यूज करायची. इथे ऍक्च्युअल मध्ये गरज नाहीये बघा, तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट करा. 1 2 3 4 5 6 हे बाहेरचे 6 त्रिकोण आहेत बघा. परत तुम्ही जर आतमधले त्रिकोण काउंट केले तर ते किती येणार आहेत बघा. ते तुम्ही असं इथं काहीतरी नंबरिंग द्या, तर तुम्हाला ते काउंट केले तर किती येतील, अजून 6 त्याच्यामध्ये ऍड होतील. तुम्ही काउंट करून बघा. बघा काय असणार आहे, ए बी एफ, ए एफ सी, परत असणार आहे, परत ए डी एफ, ए डी ई एफ, परत डी एफ डी ई. म्हणजे असे करून किती 6 निघणार आहेत. आणि बाहेरचा एक मोठा त्रिकोण असं किती निघणार आहेत बघा, 6 आणि 6 12. हे बाहेरचे तर तुम्हाला पहिल्यांदाच डायरेक्ट दिसत 6, आणि मी जसे काउंट करून दाखवले ते 6, आणि जो बाहेरचा मोठा ABC असे मिळून किती होत आहेत, 12 + 1 13 त्रिकोण येत आहेत. इथं ट्रिकची गरज नाहीये, तुम्ही डायरेक्ट इथं काउंट करू शकता. म्हणजे इथं तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये खूप कमी वेळच लागत नाहीये, तर तुम्ही तिथे ट्रिकच्या मागे लागायचं नाही. कारण काय होतं, काही वेळी ट्रिक आपल्याला लक्षात नाही येत, पण तुम्ही हे मॅन्युअली पण तुम्हाला काउंट करता आलं पाहिजे. तर आपला ऑप्शन क्रमांक 3 13 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बघा आज आपण 15 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. आपण प्रत्येक लेक्चर मध्ये वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन काय करत आहोत तर डिस्कस करून घेत आहोत. त्याच्यामुळे तुमची विविध एक्झाम मधल्या PYQ ची पण प्रॅक्टिस होणार आहेत, आणि हे क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये पण काय होणार आहेत तर फायदेशीर ठरणार आहेत. तुम्ही त्यासाठी 9:30 ते 10:30 ह्या वेळेमध्ये ही सिरीज तुम्ही नक्की फॉलो करत चला. आज आपण थांबूयात. ठीक आहे, धन्यवाद.